नेपाळमधल्या हिंसक स्थितीची नोंद घेत भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं तिथल्या भारतीयांना सावध राहण्याच्या आणि काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। नेपाळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचं त्यांनी पालन करावं असंही भारतानं म्हटलं आहे। नेपाळचा जवळचा मित्र आणि शेजारी देश या नात्यानं भारतानं तिथल्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे। सर्व संबंधितांनी संयम राखावा आणि संवादाच्या माध्यमातून शांततामय मार्गाने उपाय शोधावा असं आवाहन भारतानं केलं आहे। नेपाळमधल्या परिस्थितीवरती चिंता व्यक्त करत यावर आपण बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटलंय। प्रशासनानं शांततापूर्ण सभा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारांचं संरक्षण आणि आदर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सुरक्षा दलांनी बळाच्या वापराच्या मूलभूत तत्त्वाचंही पालन केलं पाहिजे असं ते म्हणाले। सरकार आणि संवाद साधून शांततेनं समस्या सोडवणं महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले। काठमांडूमधल्या सध्याची परिस्थिती लक्षात घेता दिल्ली काठमांडू दिल्ली मार्गावरती चालणारी एअर इंडियाची उड्डाणं आज रद्द करण्यात आली। दिल्ली आणि मुंबईहून काठमांडूला जाणारी इंडिगोची 2 विमानं त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरती जात होती, मात्र त्यांना उतरण्यासाठी परवानगी मिळाली नाही। त्यामुळे या विमानांना लंडनला वळवावं लागलं आणि तिथं इंधन भरल्यानंतर दोन्ही विमानं त्यांच्या मूळ शहरामध्ये परततील। आज काठमांडूला कोणतंही उड्डाण होणार नाही अशी माहिती इंडिगो विमान कंपनीनं दिली आहे। नेपाळला लागून असलेल्या दार्जिलिंगमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे।